इथं कुठं आणलं तुम्ही? इथं काय आहे? इथं काही तर नाही दिसून राहिलं. हे पाय डायना, तू खरं बोल. तू लय महागात पडन तुले ह्या वेळनं तुले लय महागात पडन. बरं खरं बोल तू. कुठे माहितचे हे? इथंच होता पडला. मला काय माहित मग कुठं गेला उठून तर खाल्ल्या जनावरांना. तर मला माहित आहे काय मग? इथंच होता पडून. आमच्यावर स्वार होत होता तो. आम्हाला मारायला उठला होता. ह्या रघुली 1 लाख मारून दिली. मग रघुली आला राग. रघु नाही दिली 1 लाख मारून. पडला मग बेहोस होऊन वाटेरला. कोणाला माहित मग? तुले नाही माहित तो कोणाला माहित? जनावरांना खाल्लावाली काय? तुले माणसाची काय कदर? तुले कोणाची कदर? तुले तुझ्या बहिणीची कदर नाही आली तर मा नवऱ्याची काय कदर येईल? आता मा नवऱ्याला काही झालं गेलं ना, यायले गोल्याच्या बाबाला झालं गेलं ना काही, डाय ना पाय तू. तुले जगू नाही देईन ना, तुले मरूही नाही देईन. कर तू काय करता? सोड मला पहिले. आता कायले सोडू तुले? हा खरं सांग, इथंच होते का अजून दुसऱ्या ठिकाणी तुला लपून ठेवलं त्याईले? खरं बोल. इथंच होता तुझा नवरा. इथंच होता पडला. इथंच होता म्हणतं. इथंच होता. हाय कुठं? इथंच होता. जाईन कुठून इथून? अरे रघु नमखराम, कुठं आहे माहिती हे? कुठं आहे? इथंच होता बाई. इथंच होता पडला. इथंच पडला होता. आम्ही त्याला काही आणत नव्हतो. तो काही खपणार नव्हता. तो काही आम्ही कापूसच चोरणार होतो फक्त. पण हातापाईवर उतरला होता तो माणूस काय ऐका नाही. तो वाटीर वाहनाचा. हा अंगाला तर मास नाही, पण जोर किती त्याले ऐका नाही म्हणून त्याला धरून आणायला लागलं. मग आम्ही त्याला सोडून चाललो होतो तर त्यानं मागून मला लाथ मारली. त्याच्यानं मला त्याला मारायला लागलं. मग तो इथंच पडला होता. एका लाथीनं तर मरून गेला होता. इथंच पडला होता. मग काय माहित? मग नाही माहित आम्हाला. अजून तोंड वरत करून बोलायला लाजाही नाही यायले. हा जरासाही लाजा नाही यायले. हा जरासाही काही किंमत नाही माणसाच्या जीवाची. काही नाही. हवा डायना कुठं आहे? कुठं ठेवली तू यायले? कुठं लपून ठेवली तू? सांग पहिले. अरे येडबांडे मला नाही माहित. हा अजून उलट शिवा देऊन राहिली. थांब तू. आता माहित तडपायाची डोक्यात गेली. आता एका गोटानं तुझे डोकंच फोडतो. जसं तू यायले मारून टाकलं ना, तसं तुलाही मारून टाकतो. जीवाच्या बदल्यात जीव. ए बाई मार नको. पागल झाली का बाई? हो मी झाली पागल मी. कुठे माहिती हे सांग पहिले, नाही तर मारूनच टाकतो तुले. राहू दे ना शांताबाई, राहू दे. गोटा ठेव खाली. रागाच्या भरात देशील मारून. मरून गिरून जाईन. आपल्या आवर आफत येईन फालतूची. राहू दे. अय डायनी खरं सांग, इथंच होते का रामदास भाऊ? इथंच ठेवली होती का तुम्ही त्याईले? इथंच होते. इथंच पडला. आम्ही इथून चाललो गेलो तो इथंच पडला होता. इथंच होते तर गेले कुठं? आहे नाही ना आता इथं. हा पडले होते म्हणतं, बेहोश होते, मले म्हणतं. हा मग आहे कुठं? इथंच राहिले असते ना मग. शांताबाई थांब, मारू नको. गंगा तू नको मला अडू. मारूनच टाकतो इले बी त्याले बी. फालतूची आफत येईन ना शांताबाई, आपल्यावरच आफत येईन ना. जेलच्या भाकरी खावायच्या आहे का तुले जेलातल्या भाकरी खावायच्या आहे काय? तर काकू राहू द्या. रागाच्या भरात गोटा पेटून द्या. रागाच्या भरात लागून जाईन. मारून द्या. मरून गिरून गेले म्हणजे आपत होईल. राहू द्या. आई फेक ना गोटा. फेक गोटा नको मारू फालतू. चला गावात घेऊन चाला येईल. गावात घेऊन जाऊ दोघाले बी. आणि बाबाचा पत्ता लागणच. बाबा बेहोश मेले नसन. बाबा बेहोश झाले असन. उठून चालले गेले असन. पत्ता लावू बाबाचा. आता गावात चालले येईल. गावात घेऊन जाऊ. गावात काढू यायची वरात. हो शांताबाई असं झालं असन. बेहोश पडले असन रामदास भाऊ. होश आला असन त्याईले तर जातो बा म्हणून निघाले असन. कदाचित आपल्या पहिले घरी बी पोहोचले असतील. हा हो होऊ शकते. होश आला असन. चाल बा जातो म्हणून निघाले असतील. तर चला आता. चला रे विजय गोल्या चला. त्याला सोडू नका बिलकुल. त्याला धरून राहा. गंगा धरवा पक्की आले. मी धरतो इले. चला बरं गावात जाऊ. आणि गावात घेऊ चपली ना दोघाले बी. मारून काही फायदा नाही. हो ना पहिले म्हणतं जगूही नाही देणार ना मरूही नाही देणार. मग म्हणतं मारूनही टाकतो. जीव खाऊन राहिला ना माया. भल्ला राग येऊन राहिला मला. हे आहेच कुठं? यायचं येईन काहीच केलं काही समजून नाही राहिलं मला. राग तर असा येऊन राहिला का दोघाच्या डोक्यात धरतो ना घुमवतो घर असा राग येऊन राहिला मला. आई आता इथं राग करण्यात फायदा नाही. चला वा निघा रस्त्यानं. चला धरा दोघी जणी. त्याले तिले दोघी जणी धरा. सोडू नका. आणि चला गावात घेऊन. हो चला. माय आल्या होत्या ठेल्यावर बी आली होती शांताबाई न गंगा. माहित आहे काय म्हणे तुले? म्हणे कुठं आहे तर म्हणे हे डायना कुठं आहे तर तुले माहित आहे काय म्हणे? हो पहिले घरी आल्या. मला विचारलं तुम्हाला माहित आहे का म्हणे काकू तू डायना कुठं आहे तर? मी म्हणले बाबा मला काय माहित. आणि मग म्हणे नाही इंदिराच्या ठेल्यावर जातो म्हणे विचारतो म्हणे. म्हणजे जा विचारा. हा ना काय लोक आहेत तिचा ना आपला काही संबंध नाही. हा ते आपलं काही ऐकत नाही काही नाही. आणि मग ते कशी तिची खबर आपल्याला सांगन? हो तसं आहे म्हणा. पण लोकांना काय माहित
आपण आपल्या मनात काय आहे त्याला वाटते का आता किती झालं तरी माझी पोरगी होय, तुझी बहीण होय, पाठीची तर तू बी घेशीलच मी बी घेईनच. आणि तिनं जराशी आपल्याला लाडीगुडी लावू दे समजा तिच्या तिनं आपल्यापाशी माय असं ताईत असं तर तू फिसलून नाही जाशील. रक्ताचं नातं होय कितीक बी झालं तरी, कितीक बी बेकार वागलं आपल्यासाठी आपल्या संग तरी बी आपण त्याच्यासाठी झटतोच असं वाटते लोक आहे ते. म्हणून त्याला वाटलं का आपण खोटं बोलतो काय. हा ते आहे म्हणा, रक्ताचं नातं कधी तुटत नाही, आपल्यावर जीव दुखतेच. आता जीव दुखते तिच्यासाठी, किती समजावलं होतं तरी ते फरार झाली. तिला किती म्हणली होती माय मी, आता म्हणले जेवढी सजा भेटली का नाही हा तेवढी सजा चांगल्यानं काटून घे म्हटलं, आणि मग चांगली इज्जतदारीनं सूट म्हटलं, आणि घरी ये म्हटलं, आणि मस्त लग्न येऊ करून आपल्या संसारात गुत म्हटलं. असे समजावले तिने. नाही ऐकलं झाली फरार ते तिथून अजूनही रबली. हा अजून 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 मग पोलिसाच्या तावडीत सापडते ते. सुटते काय पोलिसाबरोबर इकडून नाही तिकडून पकडूनच घेते. जंगलात राहतील किती दिवस जंगलात राहतील तरी शहरात त्याला खावासाठी येवाच लागेल का नाही, मग पकडूनच घेतात ना. अजून सजा वाढते, कम तर नाही होत सजा, अजून सजा वाढते. हा माय मला तर वाटते जिंदगी भर तिचं हेच चालन. हा फरार होत जा ना, अजून पोलिस पकडून नेते, अजून फरार होते, अजून पोलिस पकडून नेते, अजून फरार होते. बस याच्यातच जिंदगी जाणार आहे तिची. जाऊ दे आपल्याला काय करावं लागते. नाहीच ऐकत आता कान तोडून फेकून दे, जाऊ दे सोड, चाल झोप, टाइम झाला. उद्या सकाळी लवकर उठा लागते तुला. हा ना माय यायचा डाऊट कधी तिच्यावरच आहे. यायला वाटतं तिनंच नेला रामदास भाऊले आणि कापूस बी द्यायचा तर गेले म्हणते ना दोघे जणी जंगलामध्ये ढोंढाले रामदास भाऊले. ऐ काय बोलतो इंदिरा. हो ना माय सांगितलं बाया, मी आले गणी कामावून आल्या बरोबर सांगायला लागले म्हणे का त्या बहिणीला आता मारते म्हणे शांताबाई, आणि गंगा गेल्या म्हणे जंगलामध्ये, रामदास भाऊले त्या बहिणीनंच नेला म्हणे. अशा बोलायला लागल्या मला बाया टोचू गावात आल्या बरोबर. मी म्हणले जाऊ दे मारू दे करू दे काही बी, मला काय सांगता. हो का आता कायले गेले बाप्पा या बाया तिकडे एवढ्या जंगल्यामध्ये एवढ्या रातच्यानं. हा नाही डायना तर नाही ते तर नाही सापडणार, पण एखाद्या जनावराच्या हाती सापडून जातील तर लंब्या होऊन जातील. आता काय मन थांबते का तिथं शांताबाईचं. हा शांताबाईचं मन थांबलं नसेल, आणि मग हे गंगा काय गंगा म्हणत नसेल, मग तुझं आता एकटीच काय चल मी येतो असं करून गेले दोघे जणी. डायनानं अजून काही केलं गेलं म्हणजे येईलच मारून देईन ना ते. हा तशी मोठी ताकदवर आहे ते डाकू, येईलच मारून ते. आता काय माहित आता कोण कोणाला मारते काय म्हणजे रामदास भाऊचं काय झालं काय नाही, कुठं गायब झाले काय नाही काय माहित बापा. आता त्याचं नशीब आणि त्या डायनाचं नशीब, आता काय करतात ना काय नाही. गेल्या ना दोघी जणी, गेल्या ना शांताबाई गेली आणि गंगाबाई गेली, दोघी जणी गेल्या बापा जंगलामध्ये. तिकूनच्या तिकूनच गेल्या, नाही तर आम्ही जाऊच नाही गेलो असतो त्याइले एवढ्या रातच्यानं. तिकून कुठेतरी म्हणजे ते इंदिराच्या ठेल्यावर जातो म्हणे. आम्ही म्हटलं बेबी बहीण मी आम्ही येतो म्हटलं, आम्हाला येऊ नाही दिलं त्यानं. तर इंदिराच्या ठेल्यावर जातो म्हणे, इंदिराला विचारतो म्हणे, आणि तिकून दुकानं दाकानं इकडे तिकडे विचारपूस करतो ना घरी येतो म्हणे. पण तिकून त्या जंगलात चालल्या गेल्या बापा. हा दोघे जणी. आता गोल्याला फोन आला होता तर गोल्यानं विजय बी गेले. मग हो विजय गेला बापा. आता काय गोल्या आला होता घरी, चला भाऊ म्हणे विजय भाऊ, तर विजय बी गेला. आता बापा आले पाहिजे बापा सुखरूप सगळेजण घरी. नाही हो कांता गाडी हुरहुर लागली हो बापा जीवाले. हा हे रामदास भाऊजी नाही आले होते तर शांताबाईच्या जीवाले भुरभुर होती. आता शांताबाई बी गेली तर माझ्या जीवाले भुरभुर लागली. काय झालं वा कायची मीटिंग भरवल्या वा. तुझ्या बहिणीने धरलं म्हणते ना रामदास भाऊले, आणि कापूसही घेऊन गेली म्हणते. गेले ना हे शांताबाई आणि गंगा गेल्या ना ढुंडाले. काय मा बहिणीने धरलं, कोणा सांगितलं. कोण सांगन, फरार आहे म्हणते ते, तर तिच्याशिवाय करणच कोण हे काम. आपल्या इलाक्यात आहेत कोण असे डाकू डुकू, तिच्याशिवाय ते फरार झाली म्हणते. मग तर पुरा शक्त माया तिची तुझ्या बहिणीवरच आहे बापा. तिनंच धरलं रामदास भाऊले. आता काय माहित बापा तिनं धरलं अजून दुसरे जट टाकू आले. शकच्या आधारावर तुम्ही म्हणून राहिले, आणि गंगा गेली म्हणते शांताबाई संग. हे तर अजिबात झालं. गंगा तर बोलत नव्हती ना तिच्या संग, कशी काय आता जंगलात गेली तिच्या संग. आणि माय आली होती बापा, ठेल्यावर आले होते दोघी जणी. तेव्हा माझी मगत गोष्ट आली का बापा ह्या दोघी संग. मग कशा पण ते शांताबाई दुखात होती म्हणून मी ती गोष्ट काढली नाही. मी कसं काय हे घडलं, कसं हे गंगा कशी शांताबाई संग. मी बोलली तिले, चांगली सटकच काढली मी तिची. मापाशी आली होती विचाराले काय भेटले काय व रामदास भाऊ कसं व, अशी तशी मापाशी आली होती विचारले. मी म्हणलं मला काय विचारतं, जाय ना म्हणलं शांताबाईला विचारणं. म्हटलं ते तुझ्या दुःखामध्ये आली होती, ते तुझ्या दुःखामध्ये धावून आली होती. हा आणि तू दुरून दुरून विचारपूस करून राहिली. म्हटलं जाय म्हटलं तिच्यापाशी विचार म्हटलं तिले, जराशी तिले धीर दे म्हटलं. तर गेली असन मग. हो गंगा आली, तिनं घाड समजावलं बापा शांताबाईले. शांताबाईनं पटकन जेवण केलं ना, उठून उभे झाले. चाल म्हणे बरोबर बोलतो तू ढुंढाले जा. तर दोघे जणी गेल्या मग ढुंढाले. कशी व इंदिरा तुझी बहीण कशी व, तू कशी ते कशी. हा ते कुठून पैदा झाली हो बापा, ते कशी काय पैदा झाली तुझ्या मायच्या पोटी. हा तुझी माय किती साधी, तू किती साधी. तो बिचारा हेमल्या तुझा भाऊ तो किती साधा हेमराज, आणि ते काऊन अशी झाली. मला काय विचारता बाबा तुम्ही, ते काऊन अशी झाली काय झाली. 12 वर्षाची होती तेव्हापासून तशीच आहे. ते काय माहित मला काऊन तशी आहे काय नाही. तिथे सोडा मग जाऊ द्या घरी. आता चाली दुकानाहून टोचून राहिल्या इथं तिच्यासाठी मरे.
काय आवाज येतो बटा इकडे साडसूड? कोणी लोक होय काय बोते? कोणी लोक असतील तर त्याच्या समोर चाललं जाणं होती माया. इथं एकटा बसल्यापेक्षा रातभर रात निघते त्याच्यासोबत. भेव नाही ना काही नाही. मग सकाळी सुटून आपल्या गावाकडे निघून जाईन मग मी रस्ता पकडून हायवे पकडून. ऐ कोण आहे? ऐ कोण आहे? थांबा. गोल्या तुझ्या बाबासारखा आवाज होय रे गंगा. गोल्याच्या बाबासारखा आवाज येऊन राहिला बा. नाही नाही शांताबाई काही छलावा असन बापा जंगल. एवढं मोठं जंगल आहे रात आहे छलावा असन कोणता छलावा असन. रामदास भाऊच्या आवाजात बोलते चला पटापट निघा निघा पटापट इथून. नाही हो शांताबाई खरंच हो शांताबाई ऐकत जाय हो तू छलावा असन आपल्याला येईन आपल्याला मांग 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 करून कुणीकडे घेऊन जाईन हो एखाद्या इरी डोहात दिन टाकून ढकलून आपल्याला. ऐ थांबा. थांबले काय? थांबा थांबा. नाही नाही गोल्याचेच बाबा होय गोल्याचे बाबा होय काही छलावा नाही ना काही नाही होय गोल्याचे बाबा होय. थांबा विजय गोल्या छलावा असन रे चला पटापट थांबू नका आता जंगलात इथं. नाही नाही काकू चकवा नसन. आपण एवढ्या जण आहो ना एकट्याला चकून एवढ्या जणाला चकून काय? ओके शांती. अरे बाबा काय होईल काय नाही काय होईल काय नाही सांगता होय का नाही. हो गोल्याचे बाबा तुम्ही कुठे होते? अरे बा या लुटाड्याला पकडलं का तुम्ही? पकडलं काय? बरं केलं यायला पकडलं तर. थांब हिच्या दोघांच्या कंबळल्यावर लाभ देतो पहिले. गोल्याचे बाबा भलं टेन्शन होतं बापा मला. हा तुम्ही कसे आहे काय आहे फोनही नाही गेला. आणि आई आता या गोष्टी करू नका. बाबा भेटले ना चांगलं आहे. चांगले सुखरूप आहे बाबा. ठीक आहे ना तुम्ही? हो ठीक तर आहो मी. ठीक आहो मी. चांगला आहो. गाडी उर लागली होती गोल्याचे बाबा तुम्ही गायब झाले तेव्हापासून. चला चला आता शांता काकू चला घरी बोलता ते सगळं. हो हो चला चला हो. तिकडून नाही इकडून चला. इकडून इकडून चला. इकडून जाऊ लवकर पोहोचू. कोणीकडून? नाही नाही ओ शांताबाई मॅच झाली काय? रामदास भाऊ जिकडून म्हणते तिकडून नको चला आपल्या हिसाबाने चला ना. इकडून चला रामदास भाऊ तुम्ही आमच्या मागे मागे या. रस्ता नको सांगा तुम्ही. काही चक्कर नको असन बाबा कुठे घेऊन जाईल. हो हो काकू. हो काकू. काका रामदास काका चला आमच्या मागं मागं चला या. चला तुमच्या मागं मागं येतो काय आहे तर चला. कांता कांते कुठं चालली वा? उठले का तुम्ही? झोपा ना. हो झोपतो झोपतो मी झोपतो. मला झोपू दिली तू कुठं निघाली? हा कुठं चालली? काय चालू का तू एवढ्या रात्यानं? हा झोपाचा टाइम झाला. मी झोपलो लेकरू झोपलो. हा तुला झोपायला नाही पाहिजे तुले? तू कुठं चालली? तू एवढ्या रात्यानं चालली कुठं तू? हा कोणाचा काही फोन केला आलता का काही? काय चालू काय आहे म्हणजे बाबा माणूस तर काही बोलून राहिला. शक करून राहिले का तुम्ही मावर? हा तो मग मला झोपू दिली ना दबत्या दबत्या पायानं कुठं चालली तू? हा मग शक नाही येईन माणसाच्या मनात तर काय येईन तू? माणसाचं मनच खराब राहते शक नाही तर काय. मी शांताबाईच्या घरी चालले. पाहिले आता एवढ्या रातच्यानं जावाची काय गरज आहे? आता काय काम पडलं तुले? जेवण खाऊन झालं भांडे घासले झोपायला पाहिजे तर तुला शांताबाईच्या घरी जावाचं काय काम पडलं तुला? आता उद्या जातो सकाळी. झोप आता. अहो तर बाबा कसा माणूस आहे बाबा. अहो भाऊजी भाऊजी कालपासून गायब आहे घरी आले नाही. आज दुसरी रात्र झाली. काल रातपासून गायब आहेत ते. आणि शांताबाई गेली मग जंगलात ढूंढाले त्याईले. मग आता घरी आले का नाही आले तर जाऊन नाही पाहू काय? हा रामदास भाऊ काय पण कुठं गायब आहे? रामदास भाऊ गेले असं कुठं गेले असं रागानं कुठं? हा कालपासून काय पाय म्हणतो? आता सांगून राहिली का मग तुला? तू मला रातच्यानं सकाळीच कम नाही सांगितलं? तुम्हाला सांगून काय करू? सांगून काय करू तुम्हाला? तुम्हाला दुःख होतं? दुःख होतं तर तुम्हाला? तर इथे भाऊजी गायब आहे बा तर जाऊ ढूंढाले म्हणून गेले असते शोधाले. मग तुम्हाला सांगून काय करू? नाही सांगितलं मी तुम्हाला. पण जराशी सांगती तर का बा माय भाऊजी गायब झाले. केलं असतो जरासं विचारपूस मी बी इकडे तिकडे. घाडे गेले असते तुम्ही विचारपूस करायला. अजून मजा कुडवली असती. गेले इकडे तिकडे असता तसं मजा कुडवली असती तुम्ही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. तर आता आले का नाही आले तर पाय तुम्ही जाऊन. येतो मी पाहते तो झोपा तुम्ही. हो जाय बा मग जाय पाय लवकर ये घरी. अंधार पडते मग कुठे धावते मग मागं. हो येतो मी लवकर येतो. आजी कुठे? आजी आबाजी कुठे? कुठे गेले सगळे सगळे? आणि बाबा कुठे? बाबा भी नाही. आजी भी नाही. आबाजी भी नाही. कुठे गेले सगळे सगळे? आबाजीलेच तर ढूंढायला गेले आराध्या. आबाजी आले नाही ना कालपासून. आबाजी आले नाही ना तुझे कालपासून. तर मग आजी भी गेली आबाजीले ढूंढाले. मग बाबा भी गेले आबाजीले ढूंढाले. आता आबाजीले ढूंढून सगळे येतील घरी. आबाजी कुठे गेले तर? कोण नाही आलं ते काय आबाजी? काय माहित आराध्या. आबाजी कुठे गेले तर सांगितलं नाही ना काही नाही ना. असे चालले गेले बिना सांगितल्यानं. मग आजी रडत होती. मग बाबा बी मग इकडे तिकडे शोधत होते. बोला मी आबाजी बोला मी आबाजी नाही सांगत तो काय नाही कुठे गेले होते म्हणून बोला मी आबाजी. हो बोलतो हा चांगली बोलतो आबाजीने. गौरी हो मावशी हो बोला ना. आले आले शांताबाई गोल्या ना भाऊजी आले? नाही ना मावशी अजून नाही आले ना. आले असतं नाही तर तुम्ही फोन लावला होता तेव्हा फोन लावला होता मी. तर मावर किती ओरडून धावले कॉलेजी. मग तेव्हापासून मी फोनच नाही लावला. फोन नको करू म्हणजे माझ्या घरी घरी म्हणे. मग मी नाही लावला फोन. तर आता येवाचेच आहे अजून. हो बापा येवाचेच आहे. मी स्वयंपाक पाणी केली आणि जेवली नाही व हा बरोबर जेवली.
मन माया तिकडेच आहे बापा. शांताबाई आली पाहिजे, काय झालं असं, भेटले का नाही भेटले भाऊजी, मन तिकडेच आहे. हा बरोबर जेवली आणि इकडे आली अजून तुला विचारायला, भांडी बिंडी घासून आले का म्हणून. मी तर जेवायचीच आहे मावशी. मी माहित स्वयंपाकात मन नाही लागला आज, पण म्हटलं येतील तर काहीतरी बनवून ठेवा म्हणून खिचडी बनवून घेतली मी ना पटकन. मनच नाही लागलं माझ्या स्वयंपाकात आणि जेवली नाही मी बी. जेवून घेन तू बी शांताबाई वाणी त्या सासूवानीच करशील का? जेवून घे, येते येईन ते खिचडी बनवली काय तर खिचडीत जेवून घे, नाही तर चल ना घरी भाजी देतो तुले, भाजी पोळी जेवून घेजो. हा लेकराला पाजा लागते तुले, तू जेवून घे. नाही मावशी मी नाही जेवत, हे आल्याशिवाय माझ्या पोटात अन्न जाणार नाही. येऊ दे येऊ दे मग जेवण. मी खिचडी बनवली आहे, मग आले ना काही वाटण त्याला असं म्हणून तीन बनव म्हणून तर काही बी बनवून घेईन, बेसन करून घेईन, पोळ्या टाकून देईन 2-4. गौरी आवाज येऊन राहिला तिकडे. हो मावशी लोकांचा आवाज येऊन राहिला. आले काय वाटते मला आले म्हणून. पाहून येतो मी, जातो मी, पाहतो मी.